पुण्याजवळ एका शांत डोंगरावर एक असं रहस्यमय मंदिर आहे जे बाहेरून पाहिलं तर काहीतरी वेगळं वाटतं आणि आत गेलं की तर पूर्णपणे वेगळंच जग दिसतं. हो, आपण बोलतोय भुलेश्वर मंदिराविषयी. दगडांमध्ये कोरलेलं एक असं कोडं ज्याची उत्तरं आजही पूर्णपणे सापडलेली नाहीत. आणि हा प्रश्न भुलेश्वर मंदिराच्या बाबतीत अगदी परफेक्ट बसतो. का? कारण हे मंदिर जसं बाहेरून दिसतं ना, तसं ते आतून मुळीच नाहीये. तर भुलेश्वर मंदिराचं सगळ्यात मोठं रहस्य काय आहे ते इथेच आहे. बाहेरून बघा काय दिसतं, गोल घुमट, मिनारांसारखी रचना. असं वाटेल की आपण एखाद्या दर्ग्यासमोर किंवा मशिदीसमोर उभे आहोत. पण थांबा, जसं आत पाऊल टाकाल ना तसं चित्र पूर्णपणे बदलून जातं. समोर दिसतं ते अद्भुत कोरीवकाम, भव्य खांब आणि सुंदर मूर्ती. एका अस्सल पारंपरिक हिंदू मंदिराचं सगळं वैभव. आता साहजिकच प्रश्न पडतो की असं का? म्हणजे एकाच मंदिराला ही अशी दोन वेगवेगळी रूपं का दिली गेली? आणि हे काही चुकून झालेलं नाही हा एक अतिशय विचारपूर्वक केलेला बदल होता. पण त्यामागचं कारण काय असेल? यामागे होती एक जबरदस्त रणनीती. तो काळ होता मुघल आक्रमणांचा. अनेक हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती. मग ह्या विध्वंसापासून आपल्या या मंदिराला कसं वाचवायचं? तेव्हा असं म्हणतात की आध्यात्मिक गुरु ब्रह्मेंद्र स्वामी धावडशिकर यांनी एक अफलातून युक्ती सुचवली. त्यांनी सांगितलं, मंदिराला बाहेरून असं रूप द्या की ते मशिदीसारखं दिसेल, म्हणजे आक्रमकांची वक्रदृष्टी त्यावर पडणारच नाही. किती हुशारी नाही? पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका मंदिरावर आपलं मूळ स्वरूप लपवण्याची वेळ का यावी? याचं उत्तर आपल्याला मिळतं त्याच्या संघर्षमय आणि रक्तरंजित इतिहासात. चला तर या मंदिराचा प्रवास थोडक्यात पाहूया. याची सुरुवात होते थेट 13व्या शतकात, जेव्हा यादव राजवटीने हे मूळ मंदिर बांधलं. मग 1629 साली आदिलशाहीच्या मुरार जगदेवाने मंदिराभोवती दौलतमंगळ किल्ला बांधला, पुण्यावर नजर ठेवण्यासाठी. खरा धक्का बसला 17व्या शतकात, जेव्हा मुघल आक्रमकांनी हल्ला करून मंदिराचं प्रचंड नुकसान केलं. आणि मग 18व्या शतकात आले मराठे. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याला आजचं हे अनोखं रूप दिलं. या आक्रमणाचं वर्णन करताना एका ठिकाणी म्हटलंय की मुस्लिम आक्रमणांनी सुंदर मूर्तींवर केलेल्या घावांमुळे मंदिराच्या सभोवताली एक नकारात्मकता पसरवली. हे फक्त दगडांवरचे घाव नव्हते, तर ते एका संस्कृतीवर, एका श्रद्धेवर केलेले हल्ले होते. असं म्हणतात की मंदिरातील जवळजवळ प्रत्येक मूर्तीला शोधून शोधून जाणून बुजून भग्न करण्यात आलं होतं. पण इतकं होऊनही भुलेश्वरचं सौंदर्य कुठेच कमी झालं नाही. खरं तर इथली प्रत्येक तुटलेली मूर्ती, प्रत्येक ओरखडा हा पराभवाची निशाणी नाहीये, तर तो लवचिकतेची, टिकून राहण्याची एक कहाणी सांगतो. म्हणूनच हे मंदिर आहे तुटलेलं पण सुंदर. आता वळूया या मंदिराच्या वास्तुकलेकडे, जे स्वतःच एक मोठं कोड आहे. विचार करा, जणू काही एकाच कॅनव्हासवर वेगवेगळ्या चित्रकारांनी वेगवेगळ्या काळात आपापली चित्र काढली आहेत. तसंच काहीसं इथे झालंय. वेगवेगळ्या शैली एकत्र आल्या आणि त्यातून हे एक अद्भुत बांधकाम तयार झालं. मंदिराचा जो मूळ पाया आहे ना, तो आहे हेमाडपंथी शैलीचा. आता ही हेमाडपंथी शैली म्हणजे काय? तर ही एक खूपच भारी इंजिनिअरिंग टेक्निक आहे. यात सिमेंट, चुना किंवा कोणताही जोडणारा मसाला वापरला जात नाही. फक्त काळ्या दगडांना अशा प्रकारे कापून एकमेकांमध्ये लॉक केलं जातं, जसं की एखादं पझल. आणि हे बांधकाम इतकं मजबूत असतं की ते शतकानुशतके टिकतं. आणि म्हणूनच आजचं भुलेश्वर मंदिर हे एका नाही, दोन नाही, तर तब्बल 4 वेगवेगळ्या शैलींचं मिश्रण आहे. पहिलं मूळ बांधकाम, ते हेमाडपंथी. दुसरं संरक्षणासाठी बनवलेले बाहेरील इस्लामिक घुमट आणि मिनार. तिसरं मराठ्यांनी पुनर्बांधणी करताना जोडलेली नागर शैलीची शिखरं. आणि चौथं म्हणजे मंदिराच्या आतल्या कोरीव कामावर दिसणारा दक्षिण भारतीय प्रभाव, म्हणजे प्रत्येक थर एक वेगळा इतिहास उलगडतो. चला, बाहेरचं कोडं तर आपण थोडंफार सोडवलं. आता आत जाऊया, जिथे खरा खजिना दडलेला आहे. इथल्या भिंती नुसत्या दगड नाहीत, त्या बोलक्या आहेत. त्या महाभारताच्या, रामायणाच्या कथा सांगतात. आणि हो, एका अशा देवीची ओळख करून देतात जिचं दर्शन इतरत्र होणं जवळजवळ अशक्य आहे. जसजसं आपण मंदिराच्या आत फिरतो, असं वाटतं की आपण दगडात कोरलेलं एखादं महाकाव्यच वाचतोय. बघा, एका भिंतीवर बाणांच्या शय्येवर पोहडलेले भीष्म पितामह दिसतायत, तर दुसऱ्या बाजूला सीतेसाठी सोन्याच्या हरणाचा पाठलाग करणारे श्रीराम. प्रत्येक शिल्प इतकं जिवंत आहे की ती संपूर्ण कथा डोळ्यासमोर उभी राहते. हे सगळं कोरीवकाम तर अप्रतिम आहेच, पण या मंदिरात एक असाही खजिना आहे जो या सगळ्यांपेक्षाही दुर्मिळ आहे. एक असं रहस्य जे भुलेश्वरला भारतातल्या इतर सगळ्या मंदिरांपेक्षा वेगळं ठरवतं. काय असेल ते? तो खजिना आहे विनायकीची मूर्ती. विनायकी म्हणजेच गणेशाचं स्त्रीरूप. हो, बरोबर ऐकलत.
आपण गणपती बाप्पाला नेहमी पुरुष देवता म्हणून ओळखतो, पण इथे भुलेश्वरमध्ये गणेशाची देवीच्या रूपातली मूर्ती आहे. गणेश्वरी किंवा लंबोदरी असंही तिला म्हणतात. ही मूर्ती इतकी दुर्मिळ आहे की ती भारतात क्वचितच कुठे पाहायला मिळते. एवढंच नाही तर इथे शिवाची महेश्वरी आणि कार्तिकेयाची कार्तिकेयी अशी इतरही पुरुष देवतांची स्त्रीरूपं आहेत. बरं, आपण मंदिराचा इतिहास पाहिला, त्याची अनोखी वास्तुकला समजून घेतली, आत दडलेला दुर्मिळ खजिनाही पाहिला. वाटलं असेल की भुलेश्वरची सगळी कोडी सुटली. पण नाही, खरी रहस्य तर अजून बाकी आहेत. अशी रहस्य ज्यांची उत्तरं विज्ञानाकडेही नाहीत. सगळ्यात पहिलं आणि मोठं रहस्य असं मानलं जातं की ह्या मंदिराखाली अजून 2 मजले आहेत. हो, 2 अख्खे मजले, पण ते आजपर्यंत कोणीही पाहिलेले नाहीत. ते कायमचे बंद आहेत. आणि गंमत म्हणजे जेव्हा भारतीय पुरातत्व विभागाने हे तळघर उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीतरी विचित्रच घडायला लागलं. त्यांची मोठमोठी मशीनं अचानक बंद पडू लागली. खोदकाम करणाऱ्या टीममधले लोक आजारी पडू लागले. अखेर हार मानून ते प्रयत्न थांबवण्यात आले. त्या मजल्यांमध्ये असं काय आहे हे आजचा गायत एक रहस्यच आहे. आणि दुसरं रहस्य तर असं आहे जे रोजच्या रोज घडतं. इथे शिवलिंगाला पेढ्यांचा प्रसाद अर्पण करण्याची प्रथा आहे. हा प्रसाद एका खास खळग्यात ठेवला जातो. काही वेळाने जेव्हा तो खळगा परत उघडतात तेव्हा त्यात ठेवलेले काही पेढे किंवा कधीकधी तर सगळेच्या सगळे पेढे गायब झालेले असतात. ते कुठे जातात याचं उत्तर कोणाकडेच नाही. तर मग शेवटी भुलेश्वरला नेमकं काय म्हणायचं? आक्रमणातून ताठ मानेने उभं राहिलेलं एक स्मारक, इतिहासाचे वेगवेगळे थर स्वतःत सामावून घेणारा एक जिवंत कॅनव्हास, की एक असं गूढ ठिकाण जिथे आजही रहस्य श्वास घेतात? कदाचित ते हे सगळंच आहे.